नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला स्वानंदी आणि समर यांची व्हॅलेंटाईन डे स्पेशल जी डेट आहे ती पाहायला मिळणार आहे। खूप सुंदर असा एपिसोड आहे। नक्की काय होणार आहे? स्वानंदी आणि समर यांच्या नात्याची नवीन सुरुवात तर होताना दिसत आहे, पण त्यांचं नातं कशा पद्धतीने फुलणार आहे, या व्हॅलेंटाईन डे स्पेशल डेटवरती त्या दोघांची मैत्री कशी फुलणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नक्की हे सगळं कोणी केलेलं आहे, कशा पद्धतीने प्लॅन केलेला आहे, दोघांनाही हे सगळं पाठवलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दोघंही त्यानंतर केक कट करणार आहेत, कारण रेड वेल्वेट हार्ट शेप केक आहे। त्याचबरोबर सगळीकडे सुंदर असं हार्ट शेप बलूनचं डेकोरेशन आहे। कॅन्डल लाईट डिनरचा प्लॅन आहे। या सगळ्या गोष्टी खूप छान होणार आहेत। त्यानंतर स्वानंदी आणि समर केक कटिंग करणार आहेत आणि दोघांनाही तो केक खूप छान पद्धतीने भरवणार आहेत। हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे स्वानंदीने आता अक्षरशः मल्लिका आणि त्याचबरोबर अंशुमन या दोघांचीही वाट लावत आणलेली आहे। स्वानंदीने अंशुमनचं सगळं पितळ उघडं केलेलं आहे। म्हणजेच अंशुमनने ज्या ज्या गोष्टी ठरवलेल्या होत्या, त्याने जी काही कारस्थानं केलेली आहेत ती सगळी कारस्थानं समोर आणलेली आहेत। आता श्वेताला न्याय मिळवून दिलेला आहे। आता न्याय मिळवून द्यायची होती वेळ ती घरातील रोहिणीला, कारण रोहिणी बरोबर सुद्धा तो खूप चुकीच्या पद्धतीने वागलेला आहे आणि फायनली स्वानंदीने ती गोष्ट आता समोर आणलेली आहे। त्यावेळेस सगळ्यांच्या समोर स्वानंदी सांगते की आणखी एक गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे अंशुमनने आपल्या घरातील रोहिणीला सुद्धा त्रास दिलेला आहे। आजी आणि समर या दोघांनाही वाटत असतं की आता अंशुमनने श्वेताबरोबर जे केलेलं आहे तसंच काहीतरी त्याने इथे सुद्धा केलेलं आहे आणि म्हणूनच ते तिला विचारू लागतात की काय झालं, म्हणजे रोहिणीला पण असाच त्रास दिलेला आहे का? तेव्हा मात्र ती सांगते तसंच काहीच नाही झालेलं, पण रोहिणीला त्याने पाणी मागितलेलं होतं, म्हणजे रोज सकाळी रोहिणी कोमट पाणी अंशुमनला देत असते, पण आता ती स्वतःच्या तोंडाने तुम्हाला सगळ्यांना सांगेल की नक्की काय झालेलं होतं। मग रोहिणीला ती म्हणते बोल रोहिणी। तेव्हा रोहिणी म्हणत असते की नाही मॅडम राहू द्या। रोहिणीला स्वानंदी सांगू लागते की हे बघ, अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणाराही तेवढाच दोषी असतो, एवढं लक्षात ठेव। त्यामुळं काहीही झालं तरीही ही गोष्ट आता लपवून ठेवायची गरज नाही, घरातील सर्वांच्या समोर ही गोष्ट आली पाहिजे असं सांगितलं जात असतं। तेव्हा मात्र समर म्हणतो की रोहिणी बोल, तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही, सांग नक्की काय झालेलं आहे। आता मात्र रोहिणी सांगायला सुरुवात करते। रोहिणी म्हणत असते की सकाळी अंशुमन सरांनी मला गरम पाणी मागितलेलं होतं, म्हणजे त्यांना रोज ते गरम पाणी लागतं, पण नेहमीपेक्षा मला 5 मिनिटं उशीर झाला आणि मी जेव्हा त्यांना पाणी द्यायला गेले तेव्हा ते जास्त गरम होतं असं त्यांचं म्हणणं आहे, कारण त्यांनीच मला सांगितलेलं होतं की गरमच पाणी देत जा, कारण पीत पीत ते थंड होत असतं आणि मी नेहमी जसं देते तसंच पाणी त्यांना देत होते, पण त्यांना असं वाटलं आणि त्यांनी ते पाणी माझ्या हातावर ओतायला लागलेले। पण तेवढ्यातच स्वानंदी मॅडम तिथं आल्या। आजी म्हणते काय, म्हणजे तुझ्या हातावरती तो गरम पाणी टाकत होता? तेव्हा ती सांगू लागते की हो, माझ्या हातावरती ते गरम पाणी टाकत होते। आणि मग मात्र सगळ्यांना धक्का बसतो। तेव्हा आता ठरलेलं असतं की अंशुमनला शिक्षा झालीच पाहिजे। घरातील ह्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर श्वेताबरोबर जे सगळं झालेलं आहे त्यामुळं अंशुमनला शिक्षा झालीच पाहिजे। तेव्हा मात्र समर सांगतो की स्वानंदी मॅडम तुम्हीच सांगा, कारण श्वेताचंही म्हणणं आहे की स्वानंदी मॅडमनी सांगावं, मला या सगळ्यामध्ये न्याय मिळवून द्यायला स्वानंदी मॅडमनीच मदत केलेली आहे, त्यांच्यामुळं मला न्याय मिळालेला आहे, तर हे सगळं जे काय आहे ते स्वानंदी मॅडमनीच ठरवलं पाहिजे। मग स्वानंदी आता अंशुमनला सांगते की तू या घरातला स्टाफ बनून घरातली सगळी कामं करायची आहेत, म्हणजे आपला स्टाफ जी सगळी कामं करतो ती सगळी कामं तुला करावी लागणार आहेत। तेव्हा मात्र तो म्हणू लागतो की मला नाही जमणार आहे। स्वानंदी म्हणते की आपला स्टाफ तेवढा खूप चांगला आहे आणि तुला ती कामं करायला शिकवेल। मग मात्र आता मल्लिका आणि अर्पिता या दोघींना खूप राग आलेला असतो। अर्पिता बोलायला सुरुवात करते। अर्पिता म्हणत असते की का हे सगळं स्वानंदी तू खोटंही सांगू शकते। तेव्हा मात्र सगळेजण घरातले तिला बोलू लागतात की तू गप्प बस, कारण तुला माहिती नाहीये की याने काय काय केलेलं आहे। मग समर सांगत असतो की आता
तुला अंशुमन घरातली सगळी कामं करावी लागणार आहेत. आपला स्टाफ जी कामं करत असतो ती सगळी कामं तू करायची आहेत. म्हणजे झाडू, फरशी, पोछा, परत भांडी, कपडे हे सगळं आता करायचं आहे. अंशुमनला मात्र खूपच राग आलेला असतो आणि अंशुमन खूप चिडलेला असतो. मल्लिकाला तर त्याहीपेक्षा जास्त राग आलेला असतो आणि मल्लिका मात्र म्हणत असते की आता ह्या स्वानंदीला सोडणार नाही, आता स्वानंदीची वाट लावणार आहे. आता अंशुमनला घरातली शिक्षा मिळालेली आहे आणि अंशुमनने फायनली हातामध्ये पोछा घेतलेला आहे आणि फरशी पुसायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. इकडे समर आणि स्वानंदी बोलत असतात. समर स्वानंदीला म्हणतो की खरंच स्वानंदी मॅडम, मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूप विचित्र अशा घडलेल्या आहेत. मी प्रत्येक वेळेस तुमच्यावर अविश्वास दाखवलेला आहे. म्हणजे एकीकडे अंशुमनचं बिंग फुटलेलं आहे तर दुसरीकडे आणि स्वानंदी आणि समर हे दोघंही एकत्र आलेले आहेत. त्यांच्या नात्यामधला विश्वास परत मिळालेला आहे आणि ते दोघंही आता एकत्र येत गप्पा मारत आहेत. तेव्हा समर म्हणतो की मी यापुढे असं कधीच करणार नाही. तुम्ही जे सांगताय ते शांतपणे ऐकून घेईल. स्वानंदीच्या चेहऱ्यावर खूप छान अशी स्माईल आलेली आहे आणि दोघांचंही नातं आता फुलत आहे. इकडे आता रोहन आणि अधिरा या दोघांनी म्हणजेच आनंद, निकिता, रोहन, अधिरा या सगळ्यांनी एकत्र येऊन एक प्लॅन केलेला असतो. तो प्लॅन म्हणजे आता व्हॅलेंटाईन डे सुरू येणार आहे, व्हॅलेंटाईन वीक सुरू होतोय, तर समर आणि स्वानंदी या दोघांनाही आपण एकत्र आणायचं. मग त्या दोघांनाही एक एक लेटर गेलेलं असतं आणि त्या लेटरमध्ये व्हॅलेंटाईन डेचं प्लॅनिंग जसं करायचं आहे, नक्की काय काय आहे ते लिहिलेलं असतं. तर ते लेटर दोघंही वाचायला सुरुवात करतात. म्हणजे रेड वेल्वेट हार्ट शेप केक, रेड बलून्स, कॅन्डल लाईट डिनर, त्याचबरोबर स्वानंदीला पिंक साडी. इकडे समरने पण कोणता ड्रेस घालायचा हे सगळं लिहिलेलं असतं आणि दोघंही विचार करायला लागतात की हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे. आणि कॅन्डल लाईट डिनर हे सगळं नाही जमणार आहे आपल्याला असं म्हणत दोघंही ते लेटर वाचत असतात. स्वानंदी म्हणते मला नाही जमणार आहे हे सगळं. आता हे सगळं तर प्लॅनिंग केलेलं आहे आनंद, निकिता, रोहन, अधिरा यांनी आणि काही झालं तरी तिथे जावंच लागणार आहे आणि या दोघांनी ती जे व्हॅलेंटाईन डेट आहे ते एन्जॉय करायचे आहे असं ठरलेलं असतं. मग फायनली तो दिवस येतो आणि स्वानंदी आणि समर दोघंही तिथं पोहोचलेले असतात. दोघंही त्या ठिकाणी गेलेले आहेत. छान पद्धतीने डेकोरेशन झालेलं असतं. स्वानंदीने बेबी पिंक कलरची साडी नेसलेली असते. सगळीकडे कॅन्डल, त्याचबरोबर गुलाबाची फुलं, रेड बलून्स ह्या सगळ्याचं डेकोरेशन केलेलं असतं. छान असं लाइटिंग असतं आणि मग स्वानंदीच्या समोर समर बसलेला असतो. त्याने सुद्धा अगदी डेनिमचं जॅकेट घातलेलं आहे, टी शर्ट घातलेलं आहे आणि तो अवघडल्यासारखं असतो. स्वानंदीने साडी नेसलेली आहे त्यामुळे ती थोडीशी कम्फर्टेबल असते, पण समर मात्र अवघडून गेलेला असतो. समर म्हणत असतो की हे सगळं मला नाही जमणार आहे. स्वानंदी म्हणते हो मलाही नाही जमणार आहे, कारण स्वानंदीला पण या सगळ्या गोष्टींची सवय नाहीये, या सगळ्याचा अर्थ तिला लागत नाहीये. त्यामुळं स्वानंदी सुद्धा शांतच राहते आणि त्यानंतर स्वानंदी समरला म्हणू लागते एक गोष्ट बोलू का. तेव्हा समर म्हणतो बोला, काय झालं. आणि मग स्वानंदी म्हणू लागते की मला काय म्हणायचंय माहितीये का, हे सगळं जे काय आहे ना ते आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं तर. फ्रेंड्स असं म्हणत स्वानंदीने समरच्या समोर हात केलेला आहे फ्रेंडशिपसाठी. म्हणजेच या दोघांमध्ये आता फ्रेंडशिपचे नातं म्हणजेच मैत्रीच्या नात्यापासून या दोघांच्या नात्याची सुरुवात होणार असते. फायनली समरने सुद्धा स्वानंदी बरोबर हात मिळवलेला आहे आणि म्हणालेला आहे की फ्रेंड्स म्हणजे स्वानंदी आणि समर या दोघांच्या आता मैत्रीला सुरुवात होणार आहे आणि खूप छान पद्धतीने हा जो मैत्रीचा त्यांचा प्रवास आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर स्वानंदी आणि समर दोघंही मैत्रीच्या नात्याने तो केक कट करतात आणि त्याचबरोबर तो केक एकमेकांना भरवतात, कारण त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नसलं तरीही मैत्रीचं नातं आता सुरू झालेलं आहे. म्हणजे समर आता त्याची मैत्री खूप छान पद्धतीने निभावताना पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.